नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण नवरात्र विशेष मस्त गोड अशी रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे रताळ्याची मस्त खमंग अशी खीर। त्यासाठी बघा इथे मी 2 छोटी रताळी घेतली आहे। आता ही रताळी मी स्वच्छ धुवून घेतली। यावरील पुढील आणि मागील देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा। त्यानंतर रताळी ही पिलरच्या मदतीने तिची साल काढून घ्यायची। तर बघा इथे दोन्ही रताळ्यांची मी साल काढून घेतली। आता ही रताळी आपल्याला छोट्या किसणीच्या मदतीने किसून घ्यायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण रताळी ही न वाफवता न उकडवता खूपच सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात होणारी अशी ही रताळ्याची खीर तयार करत आहोत। तयार होणारी ही खीर मस्त खमंग अशी तयार होते। शिवाय इथे आपण रताळी अशी किसून घेतल्यामुळे तयार होणारी खीर ही झटपट तयार होते आणि मस्त खमंग लागते। तर बघा इथे रताळी किसून घेतली। आता काय करायचं, पाणी घालून ही रताळे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची किंवा रताळी ही किसताना डायरेक्ट पाण्यात किसली तरी चालेल। त्यानंतर यातील सर्व पाणी हे असं चाळणीतून काढून घ्यायचं, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून जातं। तर आता खीर बनवायला घेऊ। त्यासाठी बघा इथे गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला। पॅन गरम झाला, लगेच यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं। तूप गरम झालं की यामध्ये आता आवडीनुसार काही सुकामेवा घालूया। तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतले। तर काजू बदामचे बघा अशी जाडसरच काप करून घेतलेले आहेत। तर मध्यम गॅसवर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं। तर हे काजू, बदाम आणि मनुके आहेत ते तुपामध्ये हलकेसे भाजून घेऊ। तर आता यामध्ये तुम्ही पिस्ता, अक्रोड किंवा काही आणखी ड्रायफ्रुट्स असतील तुमच्याकडे तर ते घाला, किंवा चारोळी असेल तर तीही वापरू शकता। तर बघा हे छान मस्त खमंग असं आपण हे भाजून घेतलं। मनुके सुद्धा मस्त टम्म अशी फुललेली आहे। तर आता हे आपण एका साईडला करून, म्हणजे तूप निथळून जाईल आणि हे तुपात भाजलेले ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये जो रताळ्याचा किस आपण करून घेतला तो घालूया आणि तो सुद्धा मध्यम आचेवर मिनिटभर परतून घेऊया। तुपामध्ये रताळी मिक्स करत हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। साजूक तूप घातल्याने मस्त खमंग असा वास सुटतो। त्याचप्रमाणे रताळी ही आपण बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे ती लवकर सुद्धा शिजते। त्यामुळे ही खीर तयार होण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बनून तयार होते। तर बघा आता हे तुपामध्ये मी चांगलं 1 मिनिट परतून घेतलं। तर आता तुम्ही यावर झाकण ठेवून सुद्धा ही रताळी वाफवून घेऊ शकता। रंग सुद्धा चेंज झालेला आहे बघा। आता यामध्ये काय करायचं, पाव लिटर दूध घालायचं। तर यात दूध ऍड करताना दूध गरम करून घेतलं। त्यानंतर यामध्ये जी साय होती ती सुद्धा मी थोडीशी यामध्ये ऍड केली। तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। दूध असं गरम करून घातलं की लगेच उकळ सुद्धा येते बघा। दुधाला अशी उकळ यायला लागली की यामध्ये काही केसरचे धागे घालायचे। तर बघा इथे मी 5 ते 6 केसर घातलेला आहे। यामध्ये तुम्ही केसरचं दूध ऍड केलं तरी चालेल, त्याने खिरीला मस्त असा रंग येतो। तर आता मध्यम आचेवर सतत ढवळत 2 ते 3 मिनिटं दूध चांगलं उकळून घ्यायचं। जो काही रताळ्याचा किस घातलेला आहे त्याचा फ्लेवर दुधामध्ये छान उतरतो आणि ही खीर मस्त एकसंध अशी तयार होते। पॅनला साईडला जी मलाई जमा होते ती सुद्धा यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची। तर बघा आता इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। रताळ्याचा किस हा दुधामध्ये चांगला एकजीव झालेला आहे। तर हा रताळ्याचा किस चेक करून बघायचा, व्यवस्थित स्मॅश होतो की नाही ते बघायचं। तर बघा व्यवस्थित हे हातात घेतल्यानंतर स्मॅश होत आहे। तर आता ह्या स्टेजला काय करायचं, यामध्ये साखर घालायची। तर इथे मी साधारणपणे 3 चमचे, म्हणजे जे छोटे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून 3 चमचे साखर घातली। तर इथं गोडीनुसार तुम्ही साखर ऍड करा। तसेच जे रताळा आहे ते गोड असतं थोडंसं, त्यामुळे साखर ही थोडी कमीच घालायची। तर इथे परफेक्ट 3 चमचे साखर घातली। तर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ। साखर वितळल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपली खिरीची कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे, पातळ, घट्ट किंवा मध्यम स्वरूपाची जशी खीर असेल त्या कन्सिस्टन्सीनुसार दूध हे आटवून घ्यायचं। तर इथे मी मध्यम स्वरूपाचीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे।
तर आता ह्या स्टेजला परतलेले ड्रायफ्रूट घालायचे। त्यानंतर इथे मी फ्लेवर साठी जायफळ पावडर घालणार आहे। तर इथे मी फ्रेश असं जायफळ पाव चमचा किसून घालते। मस्त अशी फ्लेवरफुल ही रताळ्याची खीर तयार होणार आहे। तर इथे तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता। उपवासाला जे पदार्थ तुम्ही खातात किंवा जे इंग्रेडियंट्स वापरतात तेच यामध्ये ऍड करा, अन्यथा खात नसाल तर स्किप करा। तर हे बघा, हे मी चांगलं मिक्स करून घेतलं। तर बघा, इथे मी परफेक्ट कन्सिस्टन्सी नुसार मस्त अशी खमंग उपवास स्पेशल नवरात्र विशेष रताळ्याची पौष्टिक अशी खीर तयार करून घेतलेली आहे। आता सर्वात शेवटी जायफळ आणि वेलची पावडर जर घातली तर गॅस बंद करायचा, हे मिक्स करून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर सुद्धा ही खीर थोडीशी आटते। तर बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे। इथे आपली खीर तयार झालेली आहे। तर नवरात्र विशेष उपवास स्पेशल आपली इथे रताळ्याची खीर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। खूपच सोपी पद्धत आहे, झटपट तयार होते, 10 ते 15 मिनिटं लागतात। तर नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा। अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।